नाही, मुळात पहिले उमेदवाराची आहे, बरोबर. आणि उमेदवारानंतर नाही काढलं तर आपण आपली टीम आणि महापालिका यांच्यामध्ये ते काढणार. यामध्ये जो आहे की उद्देश जो आहे की जाहीर प्रचार थांबतो, अनाऊन्सिंग वगैरे, बैठका, रॅलीज, हा जो आहे ह्या ॲक्टिव्हिटी थांबतात. किंवा तुमचं याच्यामार्फत जे आहे की ज्याला व्हिडिओज जे आहे, व्हिडिओ वगैरे याच्यामार्फत याला रेस्ट्रिक्शन आहे, सिनेमॅटोग्राफी जे म्हणतो आपण. बाकी आता तुम्ही सर्वजण मीडिया क्षेत्रातले आहात, तर रिटर्न जे आहे, जर एखाद्यानं पेपरला वगैरे काही जाहिरात द्यायची असेल तर ती तेच फक्त ती त्यांनी प्रमाणित करून घेणं बंधनकारक आहे MCCकडं. त्यांच्या खर्चात पकडले. हां, ते खर्चामध्ये पकडले जाते. म्हणजे हा जो आहे की जाहीर प्रचार थांबतो, अनाऊन्सिंग करून सभा घेऊन हा जो प्रचार आहे तो थांबतो. आतापर्यंत पूर्ण निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आचारसंहितेचं उल्लंघन असेल किंवा प्रक्षोभनीय भाषण असेल किंवा ध्वनी प्रदूषण असेल, असे किती गुन्हे दाखल झाले? मी मागवतो. आणि त्यामध्ये अजून एक प्रकार, पेड न्यूजचा काय प्रकार आढळला का? अजून तरी माझ्याकडे रिपोर्ट नाही. कॅश सीजर एक 2 झाल्या होत्या आणि त्याच्यावर जे काही कारवाई ती झाली तुम्हाला पोलीस ऑफिस डिपार्टमेंटमध्ये कळालेलं असेल. म्हटलं ते जे आहे आकडेवारी मी आजचा रिपोर्ट घेऊन तुम्हाला शेअर करतो, त्यांच्यामार्फत शेअर करतो काय कारवाई त्यांनी केलेली आहे ते शेअर करतो, कारण मला त्यांच्याकडे मागवावं लागेल. किती गुन्हे दाखल झाले, काय काय सापडलं त्यामध्ये? सोनं, नाणं, चांदी वगैरे काय, कुठं भेटले ते? तो जो रिपोर्ट आहे पोलिसांकडनं जो आम्हाला डेली रिपोर्ट येतो तो मी शेअर करतो. कारवाई किती केल्या निवडणूक प्रक्रियेमार्फत, आयोगामार्फत काही गुन्हे दाखल केले जातात? मी तेच सांगतो की आयोग असं वेगळं काही नसतं, हे सर्व यंत्रणा आयोगाची असते. शेवटी ज्याची जी यंत्रणा आहे, म्हणजे एक्साईजवाल्यांना एक्साईजचं त्यांनीच करायचं असतं, ते दुसरा माणूस जाऊन नाही करणार. फक्त हे ड्युरिंग द पिरियड ऑफ इलेक्शन जे होतं त्यांनी ते रिपोर्ट करायचं असतं. कारवाई FIR पोलिसांना दाखल करावं लागणार, ते वेगळं माणूस कोण करणार? ज्याला जे अधिकार आहेत ते त्यांनीच करायचे असतं, त्याचं इम्प्लिमेंटेशन फक्त ते रिपोर्टिंग करायचं असतं आयोगाला. आयोगाचा वेगळा माणूस जाऊन ते गुन्हा दाखल नाही करणार. असं भोसरीमध्ये काही पैसे वाटण्याचे प्रकार उघडकीस आले, आपल्या काही अजून नाही ना, आतापर्यंत माझ्याकडे रिपोर्ट नाही. 3 वाहनांवर FIR दाखल केली आता ते आकडेवारी जी आहे ती टोटल त्यांना द्या ना. आपण आतापर्यंत काय ॲक्शन केलं आहे ग्रुपवर देऊया. एका केंद्रावरती किती कर्मचारी असतात एकूण आणि किती मतदार असतात? नाही, आता मतदार जे आहे एका केंद्रावर जास्तीत जास्त 1500 असू शकतात. जिथं 1500च्या वर गेलेलं आहे असे सुरुवातीच्या फेजमध्ये आपण ऑक्झिलरी 3 केंद्र केलेले आहे की त्याचे मग. पण ड्युरिंग द प्रोसेस परत अपडेशन शेवटच्या दिवसापर्यंत जे चालू असतं तर 1-2 केंद्रावर 1500पर्यंत आकडा आता परत नव्याने गेलेला आहे. 561 जे आहेत आपले रेग्युलर केंद्र आणि 3 ऑक्झिलरी असे केंद्र आहेत. आणि एकूण एका केंद्रावरती किती कर्मचारी असतात आणि पोलीस असतात? एका केंद्रावर 1 प्रिसाइडिंग ऑफिसर आणि 3 पोलिंग ऑफिसर, 1 शिपाई आणि 1 पोलीस कर्मचारी. दॅट इज प्रायमरी हे आहे. पण जिथं 1200पेक्षा जास्त असतात तिथे एक ॲडिशनल माणूस मदतीला दिला जातो. मागं जो प्रकार घडला होता गाडी जाळण्याचा, त्याच्यावर काय नाही, आपलं पोलिसांना माझ्या जी काही लिगल ॲक्शन आहे ती सुरू आहे. आता तसा प्रकार आता मी तर निवडणूक म्हणजे असं घडूच नाही असं मला वाटेल ना. वेगळं काय, आपण आता शेवटी आपण सावध राहतो, बाकी शेवटी आणि तो मुळात निवडणुकी संबंधित काही इश्यू नव्हता असं नंतर जे झालं. त्यामुळे आता हां, त्यामुळे निवडणुकीशी त्याला काही आपण रिलेट करण्यात काय अर्थ निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये. हां, म्हणून म्हणजे तो निवडणुकीच्या कामकाजामुळे व्यथित होऊन त्यांनी असं केलं अशी काही ती बाब नाही असं पोलिसांकडनं मला कळालेलं आहे. काही CCTV वगैरे काय आपण 564 जे केंद्र आहे सर्व 564 केंद्रावर वेबकास्टिंग करतो आहोत. हां, मागच्या वेळेस ते नोटिफिकेशन होतं ना CCTV मागच्या वेळेस केलं होतं आपल्या कर्मचाऱ्यांनी, CCTVची मागणी केली. नाही, मागच्या वेळेस 50% होतं वेबकास्टिंग, आता यावेळेस 100% शहरी भागामध्ये जे आहे. पोलिंग बूथवरती काही प्रकार जर घडला हो ना, म्हणून आपण 2 कॅमेरे बसवलेले आहेत, एक इनसाईड आणि एक आउटसाईड. बाहेरची गर्दी पण लक्षात यावी आणि इनसाईड पण आपल्या लक्षात यावी. आणि संवेदनशील मतदारसंघ किती सर? आपल्याकडे नाही म्हणजे मागची काही हिस्ट्री नाही आहे त्यामुळे संवेदनशील नाही ते 584 बरं का. त्यांनी आता एक्साईजचा जे रिपोर्ट आलेला आहे त्यामध्ये त्यांनी आतापर्यंत 3584 लिटर क्वांटिटी ऑफ लिटर्स हे केलं आहे. लिकर सीझर 3584 लिटर दारू आणि काय 27 लाखाचं त्याचे काय आहे 27,44,000 त्याची रक्कम रक्कम त्या
जी सीजर केलेली अमाऊंट आहे. हा एक्साईजचा रिपोर्ट आहे, पोलिसांचा येतो आहे. 27,44,585 रुपयाची ती त्याचं मूल्यमापन दारूचं. हां त्याचे मूल्य आहे. कुठले देशी दारू विदेशी दारू मिक्स आहे असं वर्गीकरण आणि मी ते म्हणलं ना, मला ते 2 सीझर जे आहेत त्यांनी केले होते आणि ते म्हणजे निवडणुकीच्या याच्याशी संबंधित ती परत केलेली असे मला माहिती मिळाली. 585. मी ते शेअर करतो म्हणजे त्या मागून तुम्ही आहात ना सगळे चिंचवड विधानसभा ग्रुपवर टाकायला सांगतो. चिंचवड विधानसभा मीडिया आजचं जे फायनल रिपोर्ट आहे MCCचा. ओके चला, थँक्यू तुम्ही आलात आणि वेळ दिलात, कारण मला आता ते लोक थांबले माझ्यासाठी.